हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही मुलांना घेऊन भवानी मातेच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। भवानी मातेचं मंदिर हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात असल्यामुळे थंडगार वारा सुटलेला आहे आणि आजूबाजूचा मोकळा परिसर याच्यामुळे मन अगदी प्रसन्न झाले। मुलं तर खूपच खुश आहेत आणि ह्या सगळ्या अशा वातावरणामध्ये आम्ही छान आता दर्शन घेणार आहोत। चला तर मग। नजारा छान आहे, आवडला तुला? काय नजारा आहे रे? काय आहे पण? झाड आहेत। हे सुंदर भवानी मातेचं मंदिर वारंगा इथे आहे आणि वन विभागाचे इथे सुंदर असे गार्डन देखील आहे। हे आहेत या भवानी मंदिराच्या संस्थानचे महाराज। यांचे आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतले आणि महाराजांनी मुलांसोबत छान गप्पा देखील केल्या आणि महाराज कुठे राहता तुम्ही? हॉस्पिटल कुठे आहे तुझ्या पप्पा मम्मीचं? गांधी चौकात आहे। नाव काय म्हणले? सावळे। चला बाबाला जय करा। शॉर्टकट मध्ये तुझं नाव? कोण आहे? बर हॉस्पिटल कुठे आहे? लक्ष्मी मार्केट। जय कर बाबांना। भैया छोटा भैया आपला मारून आहे। छोटा भैयाला मारत असते का? आहे का कोणाची? देवाचं मंदिर दिसायले का तुला? जय कर। काय दिसायले रे प्रज्ञेशीचं? ओ माय गॉड, जंगल आहे जंगल। बघ जंगल आहे ना।
जाऊ शकतो? जंगल आहे हे. बापरे. दादा सोबत. रत्नेश बघ इथून गार्डन दिसते. दिसायला ना. इथून जाऊ का? इथून जाऊ का? मग कसं पाय टाकायचा? जाऊन तिथं फेन्सिंग काय नाही. मम्मा जाऊ का खरं सांग? जाऊ का मम्मी? शूज घालून येतो. चल बाय. अरे वाव, ट्रीज ला खुर्ची बनवली तू. कुठून निघायला देवेश तू. मंदिर परिसरात अशी अनेक झाडे आहेत. मुलांना तर खूप आनंद वाटला. ह्याच्यामध्ये मुलांनी झाडावर मस्ती केली आणि वेळ घालवला. कुठल्याही नवीन गोष्टींमध्ये आनंद कसा घ्यायचा हे मुलांकडून शिकलं पाहिजे. आज हे वेगळे झाड बघून मुलांनी ही संधी सोडली नाही आणि झाडावर जाऊन बसले. अगदी मंकीज दिसत आहेत सगळे आणि बराच वेळ ह्याच्यावर त्यांनी थांबले आणि मज्जा केली आणि भरपूर वेळ ह्याच्यामध्ये त्यांचा गेला. रत्नेश तुला उतरायचं का? जम्प नाही करायचं. तुला बसवलं की नाही आता? आई कुठे बसली? मस्त सोफ्यासारखं बसलात रे तुम्ही तर झाडावर. सगळे कॉपीच करतो. हे कृष्णा बसवणार रे त्याला रडायला तर. देवेश सुरू कर ना. अरे